नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा। पडवण वाली पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे माध्यमिक विद्यालय पडवण येथील ज्येष्ठ सहाय्यक शिक्षक श्री उत्तम रामकृष्ण पवार यांच्या सेवापूर्ती निमित्तानं भव्य आणि भावपूर्ण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। दीर्घकाळ केलेल्या निष्ठावंत सेवेसाठी त्यांचा यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला। या समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री जनार्दन भौड होते। प्रमुख अतिथी म्हणून तळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, ॲडव्होकेट चेतन चव्हाण, बाटूचे प्राचार्य श्री दाभाडे सर यांची विशेष उपस्थिती होती। व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष श्री मनोहर जाधव, सचिव श्री हिरू कोतवाल, माजी सचिव श्री नामदेव भौड, खजिनदार श्री साधुराम पिंपळे, संस्था सदस्य श्री गोविंद भौड, श्री लक्ष्मण उंडे, पडवण शाळेचे मुख्याध्यापक श्री बळीराम चव्हाण, गोम वेदक विद्यामंदिर तळाचे मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे, उसरचे मुख्याध्यापक श्री सुर्वे सर, मजगावचे मुख्याध्यापक श्री तुपे सर, पिटसई शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री रेडीच सर आदी मान्यवर उपस्थित होते। संस्थेचे अध्यक्ष श्री नाना भौड यांनी दूरध्वनीद्वारे श्री पवार यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी पडवण वाली पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, पडवण हायस्कूल, कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा परिसरातील ग्रामस्थ तसेच ॲडव्होकेट चेतन चव्हाण, श्री रेड्डीज सर, जय मल्हार हॉटेलचे मालक श्री दीपक भौड, ओमकार श्री उत्तम पवार यांचे मित्र आणि नातेवाईक तसेच श्री दाभाडे सर यांनी भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला। श्री उत्तम पवार यांचा जन्म 1 जानेवारी 1968 साली झाला असून त्यांनी MA B.Ed इंग्रजी हे उच्च शिक्षण घेतलंय। त्यांनी 1 ऑगस्ट 1997 रोजी सेवेत प्रवेश केला आणि तब्बल 28 वर्ष 5 महिने विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं। 31 डिसेंबर 2025 रोजी ते सेवेतून सेवानिवृत्त झाले। यावेळी प्रमुख अतिथी, संस्था पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि नातेवाईकांनी श्री पवार यांच्या कार्याचा गौरव करत भावना व्यक्त केल्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री SM शरमकर यांनी केले। सूत्रसंचालन श्री संजय म्हस्के यांनी केलं तर आभार श्री साळुंखे सर यांनी मानले। या प्रसंगी संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम आनंद, आपुलकी आणि कृतज्ञतेच्या वातावरणात पार पडला। आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, येथे जमलेल्या माझ्या वडिलांच्या सहकार्यानं, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो आणि सगळं जमलेल्या पाहुणे मंडळींनो, सर्वांना प्रथम माझा नम्र नमस्कार। तसं बघायला गेलं तर इथे या मंचावर किती बोललं तरी माझ्यासाठी कमीच असणार आहे, कारण आजचा हा दिवस आमच्यासाठी अत्यंत भावनिक, खूप भरलेल्या आठवणींचा असा दिवस आहे। कारण आज माझे वडील एक शिक्षक, आदर्श शिक्षक आणि आदर्श मार्गदर्शक हे त्यांच्या अध्यापनाच्या सेवेतून निवृत्त होत आहे, तर ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे। शिक्षक म्हणजे माझ्या वडिलांनी आयुष्यभर त्यांचे सगळे सुख सुविधा बाजूला सोडून घर सोडून म्हणजे गेली 28.5 वर्ष ते बाहेर आहेत। घरातले सगळे कार्यक्रम असू, सगळे पाहुणे मंडळी, ते सगळे म्हणजे त्यांचा त्यागच म्हणेल मी तर, तो त्यांनी सगळं बाजूला करून इकडे त्यांनी स्वतःचं विश्व निर्माण केलं। आज हे बोलताना माझे डोळे खूप भरून येत आहेत, मला खूप म्हणजे आनंद असतोय माझ्यासाठी खूप। त्यांनी इकडे विद्यार्थ्यांनाच नाही तर अख्ख्या या वाली पंचक्रोशी जे सर्व 5 गावाचे असतील तिथे त्यांनी त्यांचं अस्तित्व निर्माण केलं। जगामध्ये पैसा खूप महत्वाचा आहे, पैसा तर ही माणसाची प्राथमिक गरज आहे, पण त्याप्रमाणे त्यांनी या गावामध्ये त्यांचं एक कुटुंब निर्माण केलं। मला आठवतं मी 7 महिन्याची होते तेव्हा या गावामध्ये प्रवेश केला। माझ्या आजच्या आजोबा सगळे गावी होते, म्हणजे हे आमच्या आई असतील, इंदुताई म्हण, कमलाकर मामा असेल, त्यांनी माझ्या वडिलांना स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलं। आता मामा त्यांनी म्हणजे स्वतःच्या घासातला घास त्यांनी आम्हाला भरवलं। परत भाऊसर असतील, मला आठवतं आम्ही लहान होतो, सकाळला गाडीवर जायचो, त्यांच्याकडे आम्ही मुक्कामी थांबायचो। त्यांनी आम्हाला म्हणजे स्वतःच्या नातवाप्रमाणे जपलं। आणि माझे वडील इथे आले, त्यांचे कोकणमध्ये कोपराबाई झाला, ते माझ्या मोठ्या काकांचे मित्र दाभाडे सर, त्यांच्यामुळे माझ्या वडिलांचा प्रवास सुरू झाला। वडील तरी आले, पण त्याबरोबर माझी आई, तिने स्वतःचं सर्व मागे पाहुणे मंडळी सोडून ती त्यांच्यासोबत एवढं ध्येयाने इथे राहिली।
जाऊ शकतो. त्यावेळेस सुविधा नव्हत्या काहीच. त्यावेळेस गुगल मॅप नव्हते. आपण विचार करा, त्यांचं जर तुम्ही कष्ट बघितलं, त्यांनी हे सांगणं योग्य आहे की मला माहित नाही ते, त्यांनी सुरुवातीला 300 रुपये महिना या पगारावर काम केलं. एखादा असता तर म्हटलं असता माझ्याकडे एवढी बागायत शेती आहे, माझ्याकडे एवढी शेती आहे, माझ्या घरी एवढं चांगलं आहे, मी का बरं नोकरी करू, का बरं इतक्या लांब जाऊ. पण त्यांनी जे शिक्षण घेतलं, त्यांची शैक्षणिक आयुष्यामध्ये पण खूप अडचणी आल्या, पण ते कधी खचले नाही. त्यांना त्यांच्या कुटुंबाचा, त्यांचे वडील असतील, त्यांचे मोठे भाऊ बहीण, त्यांचे लहान भाऊ यांनी खूप त्यांना आधार दिला. त्यांच्या आधाराशिवाय हे अशक्य आहे. त्याचबरोबर म्हणायचं झालं तर इथे येऊन शिक्षक फक्त काळ्या फळ्यावर पांढऱ्या रंगाने अक्षर लिहितो असे नाही, तर या अक्षरामध्ये त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले. आज मला तेवढं माहित आहे, अमिश पौड असतील, असे माझ्या म्हणजे कमलाकर मत असेल, आपले गोविंद दादा असतील, ते सगळे त्यांचे विद्यार्थी. आज त्यांचे यश बघितले आणि हे असे विद्यार्थी आहेत जे माझे विद्यार्थी, मला जेवढे माहिती आहे, ते जेव्हा शाळेला भेट देतात तेव्हा ते आपल्या गुरूंच्या पाया पडणार. त्यांना असा गर्व नाही की बाबा मी एवढं मोठं झालोय, मी एवढं शिकलोय, आपण काय त्यांच्या पाया पडायचं. पण ते आपला गुरु, आपण यांच्यामुळे कुठेतरी काहीतरी आहोत, ह्या यशाला त्यांनी खूप प्राधान्य दिलं. ते आले की किती मोठे असू त्यांना लाज वाटणार नाही, ते आपल्या गुरूंच्या पाया पडणार. हे त्यांचं यश. आपल्या विद्यार्थ्यांचं यश जेव्हा आपल्याला दिसतं, तेच असतं का शिक्षकांचं यश, जे किती कर्तृत्ववान असतात विद्यार्थी. आणि त्यांनी फक्त, मी तर म्हणत, त्यांनी वर्गामध्ये फक्त त्यांनी शैक्षणिक अध्यापनामध्ये फक्त त्यांनी अभ्यासक्रम नाही शिकवला, तर त्यांनी माणूस म्हणून कसं जगायचं, इतरांसोबत समाजामध्ये कसं वागायचं, या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. आणि त्याच्यामुळे आज मी माझ्या माहितीनुसार आज कुठे या 5 गावांमध्ये जाऊन विचारा पवार सर कसे, मला नाही वाटत एकही माणूस म्हणेल की पवार सर चांगले नाहीये. कारण त्यांचा स्वभाव खूप म्हणजे कधी कधी आम्हाला पण वाटतं माणूस असावा चांगला, पण इतका चांगला नसावा. आणि मला पण माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आल्या. आपण सगळं देवाकडे मागतो, पण मी तर म्हणेल माझ्यासाठी देव माझ्या वडीलच. कारण मी जे काही मागितलं त्यांनी मला, म्हणजे माझ्या लग्नाचं असेल किंवा काही असेल, मी बाकी कोणाच नाही, माझ्या वडिलांना विचारते, पप्पा तुम्हाला ठीक, मी म्हणजे माझ्या आईचा सल्ला पण घेईल. मुली शक्यतो आईजवळ आपले मन मोकळे करतात, पण मी माझ्या वडिलांजवळ मला काही गोष्टी पाहिजे असेल, आता हे जे स्थळ आलं होतं माझ्यासाठी पहिलं स्थळ होतं, मी म्हणजे स्टार्टिंगचं सुरुवातीचं मी माझ्या पप्पांना विचारलं, असं असं मुलगा आहे, मला आवडलं, तुम्हाला चालेल का. पप्पा म्हटले ठीक आहे आपण बघू. तो तर अरेंज मॅरेजच होतं, ते नात्यातूनच होतं. पण माझं पहिलं जे मनातलं होतं ते डिस्कशन मी माझ्या वडिलांपासून सुरू करायचे. म्हणजे आमचे म्हणजे माझ्यासाठी माझे वडील मित्रच. असं बघितलं तर खूप त्यांच्यासाठी खूप म्हणजे त्यांच्याविषयी बोलण्यासारखं खूप आहे. आज ते म्हणजे त्यांनी इतके सगळे विद्यार्थी घडवले, त्यांनी सगळं त्यांचा आयुष्य म्हणजे त्यांचा इतर 28 वर्ष मी त्याग म्हणणार नाही, पण त्यांनी स्वतःचं म्हणजे सुख वगैरे बाजूला सोडून ते इतके 350 किलोमीटर दूर आले. तर ह्या व्यक्तीसाठी म्हणजे शिक्षकासाठी निवृत्त हा शब्द कधीच लागू होणार नाही, कारण शिक्षक हा कधी निवृत्त होत नसतो, तो एक मार्गदर्शक राहत असतो. आणि या मार्गदर्शकासाठी मी इथे उभा राहून की त्यांची एक मुलगी म्हणून नाही, तर एक मी त्यांची विद्यार्थिनी म्हणून त्यांना नतमस्तक होते. कारण इकडे येऊन इतके राहणं सोपं नाहीये. कारण आता हे गौर सर मी म्हटलं तसे गोविंद दादा झाले, माझे आजोबा जेव्हा वारले होते तेव्हा हा प्रवास काही सोपा नाहीये. 350 किलोमीटर दूर जायचा हा सोपा प्रवास नाहीये. रात्री त्यांनी घराचा विचार न करता लहान भाऊ ते माझ्याकडे पुण्याला आले आणि आम्ही दोघं रात्रभर प्रवास करून माझ्या आजोबांच्या अंत्यविधीला पोहोचलो. परत नाना असतील, माझ्या वडिला, मी खूप जास्त बोलते पण मला बोलायचंय. परत कोरोना पिरियड होता, त्यावेळेस माझ्या वडिलांना कोरोना झाला, त्यांना नगर येथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं होतं. सरकारी दवाखान्यातून ते लेटर देत नव्हते. मी रात्री 11 वाजता नानांना फोन केला, त्या उपस्थित नाहीये. मी नानांना
की त्यांनी आपल्या घराला माहेरचं तर असतं, माहेरचं सगळ्यांना प्रेम असतं, पण आता तुम्हाला 28 वर्ष तुमच्या आई वडिलांची सासू सासऱ्यांची सेवा करायला भेटली नाहीये, तर मी म्हणेन की तुम्ही आता इथे तुम्ही राहणार नाही राहणार त्याचा आपला संवाद झालेला नाहीये. तर तुम्ही जर इथे नाही राहिला, गावी गेलात, तर तुम्ही दीदी म्हणजे माझ्या आजी, त्यांची काका काकी, लहान काका काकी, आत्या, सगळे पाहुणे मंडळी यांचं तुम्ही त्यांच्या संवादात म्हणजे त्यांच्या सोबत राहा. हा तुमचा जो उतारवयाचा काळ आहे तो तुम्ही त्यांच्या सोबत घालवा. तसं माझ्या भावाचा स्वभाव सेम माझ्या वडिलांवर गेलाय, पण तो काही कारण थोडं आजारी असल्यामुळे पण त्याचं कोणाला विचारलं, त्याला कोणी मी म्हणजे माझ्या स्वभावापेक्षा माझ्या भावाचा स्वभाव खूप चांगला आहे. तो माझ्या वडिलांसारखा तो स्वतःचा विचार नाही करणार, तो पहिला दुसऱ्याचा विचार करणार. माझ्याकडे आहे ना, तुला घे, मला नसलं तरी चालेल, या स्वभावाचा माझा भाऊ आहे. म्हणजे मला खूप माझ्या सासरच्या मंडळी पण माझं नशीब की माझ्या वडिलांची पुण्य हे म्हणेल की मला खूप जास्त म्हणजे तिकडचे लोक पण मला मुलगीसारखं जपतात, तर ह्याचं मला खूप अभिमान आहे. आणि मी खूप तुमचा जास्त वेळ घेतला असेल त्याच्यासाठी मी क्षमस्व आहे. आणि माझ्या वडिलांसाठी, त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते, त्यांची मुलगी म्हणून आणि दुसऱ्या गती सून म्हणून, पण आमच्या चौधरी कुटुंबाकडून तुम्हाला तुमच्या सेवांवरून तिच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि हे बोलून मी माझे शब्द संपवते. मान्यवर आणि वंदनीय गुरुजन वर्ग, आज मी तुम्हाला काही 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतचित्ते नाही का अशी माझी नम्र विनंती. मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, नेतृत्व शानदार असं सर्व समावेश अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपले पवार सर. आज सरांचा निरोप व सदिच्छा समारंभ. निरोपाचा क्षण जणू हलव्या त्या फुलांचा, निरोपाचा क्षण जणू हलव्या त्या फुलांचा, आठवणीची गर्दी जणू हा क्षण विरहांचा. आदरणीय सर म्हणजे एक संघर्षी व्यक्तिमत्व, उत्तम संघटन शैली आणि आदर्श शिक्षक अशा अनेक भूमिका साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व. गेल्या अनेक वर्षात शाळेच्या जडणघडणीत सरांचा मोलाचा वाटा आहे. आम्हा विद्यार्थ्यांच्या ते नेहमीच पाठीशी राहिले. निरोप तुमचा घेताना लागे ठेच उरी, निरोप तुमचा घेताना लागे ठेच उरी, तुम्हाला दिलेले ज्ञान ही जन्माची शिदोरी. सर तुम्ही आम्हाला खूप काही दिले, ज्याची उतराई करणे आम्हाला अशक्य आहे. आमच्याकडून कळत नकळत काही चुकले असल्यास आम्हाला माफ करा. तुमची प्रेरणा कार्य आम्हाला नवीन एक बल देत राहील. सर तुम्ही आज निवृत्त जरी झालात तरी तुम्हाला प्रगतीचे पंख फुटतील हीच आशा करतो. तुमचे पुढील जीवन सुखी आनंदी आरोग्यदायी ठरो हीच प्रार्थना. सरांचा स्वभाव रसा फणसासारखा, वरून काटेरी पण आतून गोड, समृद्धीने भरलेल्याने जगण्याला तुमच्या पुन्हा मिळू दे निरोगी आयुष्याची जोड. एवढे बोलून व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि इथं जमलेल्या माझ्या बाळ मित्रांनो, आज मी तुम्हाला काही 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐका अशी माझी नम्र विनंती. मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, नेतृत्व शानदार असं सर्व समाजसेवक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपले पवार सर. आज सरांचा निरोप व सदिच्छा समारंभ. निरोपाचा क्षण जणू हलव्या फुलांचा, निरोपाचा क्षण जणू हलव्या फुलांचा, आठवणीची गर्दी जणू क्षण हा विहाराचा, आठवणीची गर्दी जणू क्षण हा विहाराचा. आदरणीय सर म्हणजे एक संघर्षातील व्यक्तिमत्व, उत्तम संघटन शैली आणि आदर्श शिक्षक अशा अनेक भूमिका साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व. गेल्या अनेक वर्ष शाळेच्या जडणघडीत सरांचा मोलाचा वाटा आहे. आम्हा विद्यार्थ्यांचे ते नेहमीच पाठीशी राहिले. निरोप तुमचा घेताना लागे ठेचुरी, निरोप तुमचा घेताना लागे ठेचुरी, तुम्ही दिलेले ज्ञान हीच जन्माची शिदोरी, तुम्ही दिलेले ज्ञान हीच जन्माची शिदोरी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. त्याचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही सर्व मंडळी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहोत. एक शिक्षक म्हणून आपण या संस्थेमध्ये काम केलं. कित्येक वर्ष आपण इथे सेवा दिली आणि अनेक विद्यार्थी आपण घडवले. पडवण सारख्या पंचक्रोशी म्हणजे आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून ही शाळा सुरू झाली तेव्हा आमचे नाना भोर असतील, बबनदादा असतील, आमचे साधवभाऊ असतील किंवा अन्य सगळे त्यांचे सहकारी असतील, गावकर साहेब असतील, ज्यांची नावं घ्यावी अशी अनेक मंडळी असतील. परंतु जेव्हा ह्या शाळेला मान्यता मिळाली, या शाळेचा शुभारंभ झाला, तेव्हा सर मी इथे उपस्थित होतो. तो फोटो अजूनही नानांकडे किंवा अन्य काही मंडळींकडे आहे.
नुकताच माझी राजकीय सुरुवात होती, मला असं वाटतं 90च्या दशकामध्ये, 90-92च्या दशकामध्ये तुला तो विषय आहे, 92-93च्या, कारण 94ला मी ग्रामपंचायतीचा सदस्य झालो आणि तटकरे साहेब 92ला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यांनी या संस्थेला मान्यता दिली आणि मग त्यावेळेस सुरू झालेली ही संस्था आणि त्या संस्थेमध्ये जे जे कर्मचारी म्हणून त्यावेळेला रुजू झाले त्याच्यामध्ये तर आपणही होतात. आज आपण निवृत्त होत आहे. पडवळ सारख्या डोंगराळ आणि दुर्गम भागामध्ये त्या संस्थेने जेव्हा सुरुवात केली असेल तेव्हा पगारापासूनच्या अडचणी असतील, विद्यार्थ्यांच्या बसण्यापासूनच्या अडचणी असतील, ह्या सगळ्या अडचणींवर मात करत इथल्या व्यवस्थापकांनी, पदाधिकाऱ्यांनी आदरणीय तटकरे साहेबांच्या सहकार्यातून ही संस्था निर्माण केली आणि तुमच्यासारख्या शिक्षकांनी इथल्या दुर्गम भागातले अनेक विद्यार्थी घडवले. याचा आवर्जून उल्लेख आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला करावासा वाटतो. आता परिस्थिती काय होती की आमच्या इथे 5वी 4थी 3री 4थी पर्यंत टोकाड्याला शिक्षण घेतलं तर त्याच्यातले अर्धे शिक्षक अर्धे विद्यार्थी शाळा सोडून जात असत, परिस्थितीही नसे आणि शिक्षणाची व्यवस्थाही दूर होती. परंतु पडवळला शाळा निर्माण झाल्यानंतर तुमच्यासारख्या शिक्षकांनी अनेक विद्यार्थी घडवले. आपल्या नावामध्ये सर उत्तम आहे, त्यामुळे उत्तम विद्यार्थी आपण घडवले असतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. कदाचित कोण डॉक्टर झाला असेल, कोण इंजिनियर झाला असेल, कोण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलं असेल आणि मगाशी ज्यांनी आपला सत्कार केला ते आमचे भौड सर, हे आदर्श शिक्षक म्हणून सुद्धा तुमच्या हाताखाली गेले. आपण घडवलेला विद्यार्थी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो आणि काम केल्यानंतर त्याला लहान वयामध्ये आदर्श पुरस्कार प्रदान होतो. ही तुमच्या कार्याची महती आहे, तुम्ही शिकवलेल्या शिक्षणाची महती आहे. याचा सुद्धा उल्लेख आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला करावासा वाटतो. आपण पडवळ येथे शिक्षण आपलं नोकरी पत्करली, तिथे आपण नोकरीच्या निमित्ताने काम केलं. अनेक वेळा आम्हाला पाहायला मिळतं की माणूस नोकरी करतो आणि भाडोत्री घरामध्ये राहतो, कारण त्याचं काम, त्याची इच्छा फक्त त्या नोकरीपुरतीच मर्यादित असेल. परंतु सर तुम्ही असं केलं नाही. आपण तळ्यामध्ये, तळा तालुक्यामध्ये नोकरीने काम केलं, परंतु तळ्यामध्ये मी रहिवासी सुद्धा झालो पाहिजे आणि म्हणून तळ्यामध्ये एक चांगलं घर सुद्धा त्या निमित्ताने तुम्ही बांधलं. याचा अर्थ जरी तुमची जन्मभूमी तिकडे असली तरी माझ्या जन्मभूमीमध्ये माझं घर असलं पाहिजे, ही त्या भागातल्या मातीवर असलेलं प्रेम हे सुद्धा त्या निमित्ताने त्यामुळे आम्हाला पाहायला मिळालं. कधी हे पाहायला मिळत नाही, कधी हे घडत नाही. काहींची घरं बांधली नसतील याचा अर्थ त्यांचं मी काय बोलतो असा भाग नाही, परंतु तुम्ही जे केलं त्याचा उल्लेख सुद्धा अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला करणं आणि करावंसं वाटतंय. अनेक वेळा बाजारपेठेमध्ये आपण दाम्पत्य म्हणून फिरताना दिसला, वहिनी पण असतील, तुम्ही असाल की तळ्याच्या बाजारामध्ये फिरत असताना तळेकरच आहोत आपण असं नेहमी आपण म्हणजे आपण नेहमी वागलात. याचा सुद्धा आज आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुमचं अभिनंदनपूर्वक उल्लेख करतो. आपण विद्यार्थी घडवले, संस्था चालकांचा वेळोवेळी मान सन्मान लागला, कधी आपल्याबद्दल संस्था चालक कधी फार कुठे नाराज झाले आणि काय झालं असं कधी ऐकायला मिळालं नाही. ही सुद्धा तुमच्या सेवेतली एक महत्वाची गोष्ट आहे. माणूस चांगला का वाईट, उत्तम का वाईट, आता नावात उत्तम असलेल्या माणसाला वाईट कोण म्हणतो. तुम्ही उत्तम आहात म्हणून तुमची आज जावई, तुमचा भाऊ, तुमचे मेहुणे, तुमची आई आणि तुमचा सगळा परिवार आज तुमच्या पाठीवर इथं आलेला दिसतो. आता अनेक वेळा माणूस कर्तृत्वान म्हणून घडतो आणि मग त्याचं कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं आणि मग कुटुंब म्हणतो गेला तिथं त्यांचा झाला आणि आम्हाला मात्र म्हणजे पोरका झाला असं सुद्धा कधी कधी आपल्याला पाहायला मिळतं. परंतु आज तुमच्या पाठीवर तुमच्या कुटुंबामध्ये तुमची आई या वयामध्ये त्यांचं वय जवळजवळ 80च्या पुढे असेल, तुमचे सगळे परिवार, तुमची मुलगी, की माझ्या मुलाच्या मगाशी आपल्या बोलताबद्दल चर्चा झाली की माझ्या मुलाच्या वर्गामध्ये ती होती. माझा मुलगा डॉक्टर झालेला, त्यावेळेला तिथं असणाऱ्या सर्व शिक्षकांनी तिथल्या तळ्याचा घडवला. माझाही मुलगा माध्यमिक शाळेमध्ये शिकला, तळ्याच्या माध्यमिक शाळेत शिकला. अनेक लोक असा विचार मांडतात की तळ्यामध्ये शिकण्यासारखं आहे काय, हो तळ्यात शिकून होणार काय. तुमची मुलगी सुद्धा तळ्यामध्ये शिकली, तळा तालुक्यामध्ये शिकली, तुमच्या सगळ्यांच्या हाताखाली शिकली आणि आज ती IT क्षेत्रामध्ये काम करते. याचा अर्थ तळ्याच्या मातीमध्ये आणि तळ्याच्या शिक्षकांनी शिकवलेली मुलं सुद्धा शिखरावर गेलेली अनेक आपल्याला पाहायला
उपस्थित असलेले विशेष आमंत्रित आपल्या वाहतूक कॉलेजचे प्रिन्सिपल दाभाडे सर, सर्व विविध आपल्या या संस्थेचे सन्मानित संस्थापकाचे भोर सर आणि सर्व संस्थेचे पदाधिकारी, तसेच विविध शाळेतून आलेले सर्व प्राचार्य, आमचे नागनाथ सुर्वे सर, धाकणे सर, भोर सर, आमचे वेडिक सर, तुपे सर आणि इतर सर्व संस्थेत आलेले सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिकांमध्ये बसलेले आमचे काका, आमचे पंधेरे गुरुजी, रमण गुरुजी, सर्वांचं आणि उपस्थित या पंचक्रोशीमधले सरपंच, आपल्या पडवत गावातून आलेले सर्व ग्रामस्थ, सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर मी आज या ठिकाणी आलेलो हा कुठलाही पुढारी म्हणून किंवा कुठलाही व्यक्तिमत्व म्हणून आलेलो नाही. सरांच्या प्रेमाखातर इथपर्यंत पोहोचलेलो आहे. खरं तर सरांची आमची मैत्री आहे. मैत्री म्हणजे असं मित्र म्हणू शकत नाही, कारण त्यांचं आणि माझ्या वयाचं अंतर हे एका शिक्षकाचं आणि विद्यार्थ्यांचं जेवढं असतं तेवढं त्यांचं आणि माझं अंतर आहे. तरी पण मैत्रीपूर्ण संबंधातून या ठिकाणी पोहोचलेलं आहे. आपण माझं स्वागत सत्कार केलं त्याबद्दल सर्वप्रथम संस्थेचा आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो. खरं तर शिक्षक म्हणजे आपला अध्यापन करत असतो, विद्यार्थ्यांना घडवत असतो. सर, आपल्याकडे जो विषय होता तो इंग्रजी, आणि आपण ज्या ग्रामीण भागात आलात, पळवण सारख्या ठिकाणी आमचा तसा तळा तालुका संपूर्ण ग्रामीण आहे आणि एकूणच सगळ्या क्षेत्रातला सगळा भाग ग्रामीण आहे. अशा भागात येऊन इंग्रजी सारखा विषय शिकवायचा, याचं कारण मी सर असं सांगतो की ज्या वेळेला माझ्यासारखा विद्यार्थी, आम्ही 99ला 10वी होतो, आमचे भाऊ सर बसले तिथं, ज्यांनी आम्हाला 5वी 6वी 7वीला इंग्रजी शिकवलं असेल, आणि ते सचिन भाऊ आहेत, ते माझे वर्गमित्र आहेत. आणि त्यांना आम्हाला माहिती की इंग्रजी त्यावेळेला आम्हाला काय होतं, आम्ही लोकांकडे घालत आम्ही पुढच्या वर्गात येत होतो, इतकी इंग्रजी कडक होती. त्यावेळेच्या काळामध्ये इंग्रजी समजून घेणं तितकं सोपं नव्हतं, आणि अशा काळात आपण सर्व ह्या मुलं घडवलेली आहे. खरोखर आपलं जे काम आहे, कर्तृत्व आहे, हे वाखाणण्याजोगं आहे. इंग्रजीसारखा विषय घेऊन आपण इकडे आलो आणि 28 वर्ष आपण या ठिकाणी सर आपण सेवा दिलेली आहे. खरं तर शिक्षक कोणताही असो, आपले आई वडील हा आपला मुलांना घडवत असतात, पण शिक्षक जे असतात त्या अविरत सेवेत एक पिढी सर आपण घडवत असतो. म्हणजे आपण कोणीही जरी झालं, कारण आपण आपल्या वयाच्या निम्म्यापेक्षा जास्त वर्ष आपण त्या सेवेमध्ये विद्यार्थी घडवण्यामध्ये दिलेले असतात. त्यामुळे आपल्या हातून जी घडत असते ती पिढी घडत असते, आणि म्हणूनच आपलं सर्वांचं काम हे वाखाणण्याजोगं सर आणि चांगलं असतं. आम्ही जास्त काही बोलणार नाही, कारण बराच विषय झालेला आहे. विद्यार्थी मुलांना सर्वांना पण भूक लागलेली असेल, तर सर जाता जाता आपलं या आपण जी सेवा केली त्याबद्दल आपल्याचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि सर, आपलं उर्वरित आयुष्य हे सुख समाधानाचं भरभराटीचं राहो, आपल्याला उत्तम निरोगी आयुष्य राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुरताच थांबतो. धन्यवाद. कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले तुल्य नेतृत्व, त्या काळात त्यांच्यामुळं उत्तम पवार सर या शाळेमध्ये आले. त्यांनी अडचणीच्या काळामध्ये अतिशय चांगली मदत केली, त्यांना धीर दिला. ते माझ्या अगदी जवळचे भाऊ सर. मुलांना तुम्हाला माहिती नसेल, शाळेला शिक्षक मिळावा म्हणून भाऊ सर प्रयत्न करत होते. उत्तम उदाहरण म्हणजे उत्तम पवार सर आहे, कारण चांगला इंग्रजीचा शिक्षक मिळावा म्हणून भाऊ सर एकदा माझ्या घरी आले होते. असंच बोलत असताना विचारलं त्यांनी मला की तुमच्याकडे कोण चांगलं शिक्षक आहे का? तुम्ही लगेच हो म्हटलं, आणि मग उत्तमना इथं बोलून घेतलं मी. म्हणजे उत्तम ज्यावेळेस या सेवेत रुजू झाला त्यावेळेस पहिल्या दिवशी मी इथे हजर होतो, आणि आज ते सेवा निवृत्त होत आहे तेव्हा सुद्धा मी इथे हजर आहे. माझ्या मनामध्ये नेहमी असायची की हिरवगार शेत असलेला, कृषी प्रधान एरिया असलेला, कारखाना असलेल्या भागातला एखादा मुलगा इथे कोकणात अगदी डोंगराळ भागामध्ये राहील का? कित्येक महिने माझ्या मनामध्ये ही शंका होती. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा शाळेला अनुदान नव्हतं, नवीन पगार तर काहीच मिळत नव्हता, त्यावेळेस भाऊ सरांनी त्यांच्या घरी स्वतः त्यांना सांभाळलेलं आहे. मला नेहमी आठवतं की उत्तम नेहमी उल्लेख करायचा त्यांचे अध्यक्ष कैलासवासी भाऊकर साहेबांचा. भाऊकर साहेब त्यांना नेहमी धान्य देत असायचे, आणि जेणेकरून कमीत कमी खाण्यापिण्याची तरी सोय व्हावी त्यासाठी संस्था शिक्षकांना अशा प्रकारे मदत करण्याचं मला वाटतं आमच्याकडे कधी असं उदाहरण सापडेल असं अजिबात नाही.
आमच्याकडे एखाद्याला सेवेत द्यायचं म्हटलं तर लाखात मोजावं लागतं, परंतु आपण कुठलीही अपेक्षा न ठेवता विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी एखादा चांगला शिक्षक मिळावा म्हणून आपण प्रयत्न केला. आणि मला खरंच आनंद वाटतो की त्यांनी नंतर इथे आल्यावर कितीही अडचणी आल्या. मी बघितलं ते वाली गावामध्ये ज्यावेळेस राहत होते, कोणखरे गावामध्ये ज्यावेळेस राहत होते त्यावेळेस मी त्यांच्या घरी नेहमी जायचो. तर त्यावेळेस गावातले सगळे लोक जमा व्हायचे आणि प्रेमाने त्यांच्याशी बोलायचे. त्यांच्या सगळ्या घराबरोबर अतिशय प्रेमाचे संबंध त्यांनी इथे प्रस्थापित केलेले आहे. आणि त्याचं मुख्य कारण की त्यांची वर्तवणूक. शिक्षकांची संपत्ती म्हणजे विद्यार्थी असतो. मी याचा साक्षीदार आहे की मुलं इयत्ता 10वी, कारण गणित आणि इंग्रजी म्हटलं की विद्यार्थ्यांना भीती वाटत असते. इंग्रजीची तर भीती वाटत असते, मगाशी वकील साहेब पण बोलून गेले. आणि या भीतीदायक वाटणाऱ्या या विषयाला विद्यार्थ्यात गोडी निर्माण करण्याचं काम मला वाटतं पवार सरांनी या शाळेमध्ये केलेलं आहे. आणि म्हणून आमचं एक लाडकं स्वप्न होतं सर्व शिक्षकांचं की सन्माननीय अध्यक्षांच्या हस्ते आम्हाला श्रीफळ मिळावं निवृत्तीचं, पण नाही ते मिळालं. असो, आता ज्या व्यक्तीचा आपण सत्कार करतोय सेवापूर्तीचा, त्यांचा जन्मदिनांक आहे 1 जानेवारी 1968. शिक्षण MA-BEd आहेत ते. जन्मगाव मुक्काम पोस्ट टाकळी भाग, तालुका श्रीरामपूर आणि पूर्वीचं अहमदनगर, आताचं अहिल्यानगर. आता या सोहळ्यासाठी पवार सरांच्या मनातील एक खंत मी व्यक्त करतो की आज जर अण्णा असते तर या कार्यक्रमाला आणखी 4 तास म्हणतो आपण ते लाभले असते. परंतु दुर्दैवाने वडिलांचं नाव कैलासवासी श्री रामकृष्ण काशीबा पवार, आई सुमनबाई रामकृष्ण पवार, भावंडे 3 भावंड आहेत, शिवाजी रामकृष्ण पवार, पंडित रामकृष्ण पवार आणि सौ मीना बाळासाहेब मुसमाडे. पत्नी सौ वर्षा उत्तम पवार, मुलगी सौ आरती सोन चौधरी IT इंजिनियर आहे, मुलगा ओंकार उत्तम पवार हा SYBA ला आहे, जावई शोन संजय चौधरी इलेक्ट्रिक इंजिनियर आहे. सरांचं नोकरी आपल्या संस्थेमध्ये 1/8/1997 साली त्यांनी सुरू केलेला आहे आणि एकूण वर्ष 28 वर्ष 5 महिने त्यांनी सेवा केलेली आहे. आणि उद्या 21/12 रोजी त्यांचं सेवापूर्ती होणार आहे रितसर. मी सांगू इच्छितो, आता जसं आपल्या तळ्याचे सन्माननीय रोडे साहेब यांनी सांगितलं की सरांनी घर बांधलेलं आहे तळ्यामध्ये, परंतु मी त्याच्या पुढे जाईल. ते तळ्यापुरते मर्यादित नाही, भले अहिल्यानगर मधून आलेले असतील, परंतु या वाली पंचक्रोशीमध्ये त्यांनी एक स्वतःच घर तयार केलेलं आहे. प्रत्येक गावातून व्यक्ती आलेल्या आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. हे त्यांचं असणारं मनमिळावू स्वभाव जो आहे त्याचं प्रतीक आहे. पवार सरांनी या विद्यालयामध्ये इंग्रजी विषयाचं उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे. रेड्डी सर आपलं स्वागत. आणि त्याचाच परिणाम म्हणून आज बरेच विद्यार्थी इंग्रजीमध्ये सुद्धा चांगलं ज्ञानार्जन करून पुढं आपलं भविष्य आयुष्य उज्ज्वल घडवत आहे. सरांच्या नावाचंच उत्तम आहे, त्यामुळं त्यांच्या स्वभावाबद्दल किती बोलावं तेवढं कमीच आहे. एक आवर्जून मी सांगू इच्छितो की सरांना स्वच्छतेची खूप आवड आहे. अगदी आमच्या स्टाफरूम मध्ये जरी थोडस पुढे काय असेल तरी ते जातीनं ते उचलून ठेवणार. तर हे बघा, हे असंच झालं, हे बघा. आम्हाला स्वच्छतेची सवय लावण्याचं काम पवार सरांनी केलेलं आहे.
असं नाही कधीच झालं की मी शिक्षक आहे, मी कशाला शिपायाचं काम करू. नाही, कधी कोयता घेतील हातात, कधी खराडा घेतील, काही घेतील, साफसफाई टापटीपणा ठेवणार असते. अर्थात आता त्या दिवस आमचा विषय झाला की तुमच्या आठवणी येईल अशासाठी कुठलीही वस्तू जर हवी असेल, अगदी चुकेपासून ती हातोड्यापर्यंत, सरांना विचार सर चुका कुठं आपण ठेवलेले होते, अहो ते बघा हातोड हा देतो. एवढं लक्ष एखाद्या शिक्षकाने ठेवणं सोपं काम नाही. म्हणजे ज्ञानार्जनाबरोबरच हे विद्यालय, ही संस्था माझं घर आहे या दृष्टीनं त्यांनी सतत पाहिलं. आणि म्हणूनच आज अखंड पंचक्रोशीतील लोक त्यांच्या या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आलेले आहेत. कधीही मी पाडा जपला नाही. जो माणसाचा जो गुण आहे तो त्याच्यापासून शतपटीनं लांब राहिला. सगळ्यांची मनमिळावूपणानं, अगदी 5वीचा विद्यार्थी का असेना, 10वीचा विद्यार्थी का असेना, कुठल्याही समाजातील का असेना, सगळ्यांना समान वागणूक. हा, कधी कधी विद्यार्थ्यांवर रागवत असतील, कदाचित आमच्याशी पण कधी कधी तात्विक भांडणं झाली असतील, परंतु ती क्षणभर. नंतर मग मात्र सगळं काही सुरळीत चालायचं. पवार सरांना बोलावं तेवढं कमीच आहे, वेळ होत चाललेली आहे. फक्त एवढंच म्हणेन की सर तुम्ही असंच आनंदी राहा. जिथं जाल तिथं आपल्या संस्थेचं, आपल्या विद्यालयाचं जे आपल्यावर ऋण आहे ते कायम मनामध्ये ठेवणार, याच्याबद्दल वादच नाही. परंतु या संस्था पदाधिकाऱ्यांनी ही आपली संस्था उभी केली. मला वाटतं त्यावेळेला साधारण तुम्ही ज्या वेळेला हजर झालात त्यावेळेला थोडी स्थिती बदललेली होती. परंतु आपण या पंचक्रोशीतल्या प्रत्येक ग्रामस्थानं स्वतः पदरमोड करून एक पण भात गोळा केलेला आहेत आम्ही. त्यात तुमच्या अगोदर आम्ही इथं हजर होतो. आणि त्या संस्था पदाधिकाऱ्यांनी जे उभं केलेलं हे वटवृक्ष आहे त्याची आठवण कायम मनात राहू द्या, राहील याच्याबद्दल पण वाद नाही. कारण या कार्यक्रमाला तुम्ही आपल्या दिवंगत अध्यक्षांना आवर्जून इथं स्थान दिलं. असो, तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. व्यासपीठावर सर्व मान्यवर, सर्व माजी पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, आज जो सोहळा सेवापूर्ती, तो सोहळा उत्तम रामकृष्ण पवार सर यांचा आम्हाला कमी वेळ लागले. आमचा 96-97ची आमची बॅच, त्यामुळे माझा मुलगा आदित्य आणि मात्र त्याला 5वी मध्ये सर होते, 1 वर्ष भेटले. आम्ही 96-97ची बॅच असल्यामुळे आमचा काय जास्त वेळ आला नाही. तरी पण सरांचे आम्ही जेव्हा हायस्कूलला इथे येतो तेव्हा सर आमच्याकडे, म्हणजे जेव्हा आम्ही विद्यार्थी जाऊ असे आम्ही त्यांच्याकडे आम्ही त्यांची बातचीत होते. सरांचं सांगायचं म्हणजे पडवणला कुठलाही कार्यक्रम असो, पडवण किंवा आपला हा परिसर जो पंचक्रोशीचा आहे तिकडे येणं जाणं सर्व कुणाचा सुख असो त्यामध्ये सरांचा मोलाचा वाटा असतो. आणि तुमचा वैयक्तिक असो किंवा सार्वजनिक असो तिथं सर आवर्जून उभे राहतात. आणि बाजारपेठेत असो, ते आता सध्या बाजारपेठेत राहायला असले तरी पण आमच्या गावाकडे त्यांचं खूप लक्ष आहे. आणि विद्यार्थ्यांना भरपूर प्रमाणात त्यांनी इंग्रजीचं शिक्षण त्यांनी व्यवस्थित केलेला. माझा मुलगा आदित्य इथून 5वी मधून नवोदय विद्यालयामध्ये त्याला तिकडे नंबर आले. दोन्ही माझे मुलं नवोदय विद्यालयामध्ये, मी पडवण हायस्कूलचा ऋणी. मला इथे कॉलेजसाठी महाडला जावं लागलं, पण या पंचक्रोशीचे सगळे बाबर साहेब असो, नानासाहेब असो, मोहन साहेब पाटील असतील, भाऊ सरांचं खास योगदान आहे. इथे
हायस्कूल उभं करण्यामध्ये, कारण आम्हाला इथे हायस्कूल झाल्यामुळे आम्हाला एवढं पुढे जाण्याचा योग आलाच. कारण हे जर हायस्कूल नसतं तर आम्हाला पुढचं शिक्षण घेता नसतं आलं. हे आमच्या माध्यमिक विद्यालयाचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. कारण तेव्हा सर पहिलं जेव्हा हायस्कूल ओपन झालं तेव्हा आपण सगळ्या सभासदांचं आणि गावातील जे लोक आहेत त्यांनी सगळं धान्य गोळा करून त्यांच्या कमी पगारामध्ये सर इथे राहिले. पर्वतमध्ये असतील, आम्ही बघितले समोर सालुंके सर असतील, शेरमकर सर असतील, तेव्हा आम्हाला 10वीला शेरमकर सर होते, चव्हाण सर, सगळे सर आमचे तेव्हाचे सगळे स्टाफ चांगल्या पद्धतीने आम्हाला शिक्षण दिल्यामुळे आम्ही आज त्या पातळीवर पोहोचलो. आणि आमच्या दुसरी पिढी म्हणजे आमच्या मुलांना सुद्धा त्यांनी हे केलं. आता सरांचा सेवाकृती सोहळा आहे. अजून सर तुम्ही इथं राहावं असं आम्हाला मनापासून वाटतं, पण आमच्या मनासारखं झालं असतं तर भरपूर काय झालं असतं. सर एवढं 2 शब्द बोलतो. आणि त्याप्रमाणे पवार सरच्या या कार्यक्रमाला आलेले सर्व गावाकडनं पाहुणे सगळे मंडळी, आई वगैरे, पवार सर या संस्थेमध्ये जेव्हा आले तेव्हा त्या ठिकाणी आम्हाला अनुदान नव्हतं, परंतु आम्ही कमी पगारामध्ये या ठिकाणी काम केलं. पवार सर आणि मी जवळजवळ सारखी या संस्थेमध्ये रुजू झालो. 1/8/97 दोघांची तारीख एकच होती. पवार सर माझ्यानंतर आले होते 15 दिवसानंतर, परंतु ते 1/8 त्यांना जाहीर केली. त्या पद्धतीने आम्ही एकाच दिवशी या संस्थेमध्ये रुजू झाले. परंतु असं कधी वाटलं नाही की ते माझ्यापेक्षा मोठे आहे, परंतु ते आज सेवानिवृत्त होत आहे. मला थोडंसं भरून येत आहे, कारण जेव्हा आम्ही सुरुवातीला आलो एकत्र राहायचो, त्याचं लग्न वगैरे झालेलं नव्हतं, तरी सुद्धा आम्ही एकत्र राहिलो. 1 वर्ष एकत्र होतो. त्याच्यानंतर त्यांचं लग्न झालं, नंतर बाई वगैरे वेगळे झाले आणि वेगळं मुलं त्यांचं वेगळं, अशा पद्धतीने आपण राहिलो आहे. आम्हाला कधी असं वाटलं नाही की आम्ही एकदम म्हणजे बाहेरचे म्हणजे इतर जिल्ह्यातले वेगळे होतो, तरी पण अगदी सख्या भावासारखे आम्ही याला राहत होतो. आणि आज त्यांना जवळजवळ 28 वर्ष या ठिकाणी या संस्थेमध्ये काम करायला झाले आणि उद्या ते या ठिकाणी या सेवेतून निवृत्त होत आहेत. तर या निवृत्तीच्या नंतर त्यांचं आयुष्य सुखा समाधानाचं भरभराटीत जावं अशी मी त्यांना ईश्वराची प्रार्थना करतो. आज त्यांचा सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आलो आहोत. ते सन्माननीय आमचे पवार सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी वृंद. आज सरांबद्दल बोलायचे झाले तर शांत स्वभावाचे आणि मनमिळावू व्यक्तिमत्व सरांचा. ऋणानुबंध हा आमच्या कोणत्याही गावाशी जास्त जुळलेला आहे, तो म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच. खरंच आज सर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे. माझे मन भरून येते, असे वाटते की हा सहवास संपूच नये, कारण ज्या माणसाने आज आपली 25 वर्ष या मातीमध्ये घालवली, ती माती, ती शाळा आज सरांच्या कामातून ऋणमुक्त होणार आहे. सरांच्या आठवणी निरंतर चिरकाल राहणार आहेत. कदाचित त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या डब्यातील एक घास ज्यांनी माझ्यासाठी राखून ठेवला, त्या घासागणित आठवणी माझ्या स्मरणात टिकून राहतील. कारण सरांचे व्यक्तिमत्व आबोध होते, परंतु त्यांच्या कृतीतून त्यांनी या शाळेसाठी, समाजासाठी भर भरून दिले आहे. जीवनाच्या या विशाल प्रवासात अनेक येतात, अनेक जातात, परंतु ऋणानुबंधाच्या गुणगाठी हृदय मंदिरी कायम राहतात. तशाच प्रकारे सरांनी या शाळेसाठी आपल्या ज्ञानाचा कुंभ रिता केला आणि या ज्ञान कुंभातील अमृतरूपी ज्ञानाच्या बळावर आज कित्येक पाखरे जाणार नाही, कारण त्यांच्या आठवणी सतत चिरंतर आणि मनात साठून राहणार आहेत. मी एक त्यांच्या जवळचा सहकारी आहे. मी त्यांचे खूप चांगल्या प्रकारे निरीक्षण केले आहे. सरांनी त्यांच्या सेवेच्या कालावधीमध्ये कधीच कुणाला दुखवले नाही. जे आहे त्यात समाधान मांडणे आणि पुढे जाणे हे त्यांच्या जीवनाची खरी ओळख आहे. ज्ञान कुंभ रिता करूनी अनमोल
प्रेरक ज्ञान दिले, ज्ञान कुंभारिता करुणी अनमोल प्रेरक ज्ञान दिले, बोधामृत पाजोनी ज्ञानाचे आम्हा उपकृत केले. तुम्ही पाठी राखे आमुचे, तुम्ही पाठी राखे आमुचे, सदा तुमचाच आधार, मार्गदर्शन असू द्यावे नित्य स्वीकारुनी हे आभार. सर, जरी आज तुम्ही या शाळेतून निवृत्त होत असलात तरी तुमच्या मार्गदर्शन सतत राहू द्या. शेवटी प्रत्येकाला कधी ना कधी शासनाच्या निकषाप्रमाणे सेवा ही समाप्त करावी लागते. आज तुम्ही निवृत्त होत आहात. भावी जीवनासाठी माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना करतो आणि जाता जाता एवढेच बोलतो. आठवणीच्या या गाठी साठवणी मनामध्ये, निरोपाच्या या क्षणी अश्रू दाटती डोळ्यामध्ये. होता एक प्रवास आपला कित्येक सुख दुःखाच्या वळणावर. आज जरी वाटे उदास भेट पुन्हा नव्या क्षितिजावर. गुलमोहर फुलतो अंगणात शाळेच्या त्या कट्ट्यावर. आज पुन्हा आठवतो प्रत्येक क्षण, न कळत अश्रू येतात डोळ्यावर. तुमचे हे प्रेमळ बोल, मैत्रीचा तो अनमोल काळ आज जरी दूर जातात तरी राहील हृदयात तो सुवर्ण काळ. मला या ठिकाणी संयोजकांनी 2 शब्द बोलण्याची परवानगी. ठिकाणी अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती. 2 दिशांची गंमत 2 दिशांची नाती. पवार सर, आपण या शाळेमध्ये आलात. 28 वर्ष 5 महिने आपण अहोत इंग्रजी या विषयाची सेवा. मी पवार सर, आपल्याला माहित आहे, गाव सोडून तालुक्यात गेला की तिथे गाववाले म्हणतो, तालुका सोडून जिल्ह्यात गेला तर तिथे तालुक्यातले म्हणतो, आणि तालुका सोडून जिल्ह्याच्या बाहेर गेलो तर आम्ही त्या गावातले असे समजतो. तसं पवार सर नाही. या तळा तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सर्व्हिसच्या निमित्ताने आलो तेव्हा आम्ही गाववाले म्हणून या ठिकाणी एकत्रित राहिलो. माझं गाव पात्रदी आहे, मी अहमदनगरचा. परंतु माझे वडील 25 वर्ष बेलापूर शुगर फॅक्टरीमध्ये फेडमन म्हणून काम करत होते. त्यामुळे माझं शिक्षण खादरवाडीवरती 4थी पर्यंत झालेलं आहे. त्याचबरोबर पवार सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय स्मित भाषी व्यक्ती आहे. जास्त बोलत नाही, जास्त हसत सुद्धा नाहीये, पण काम मात्र जास्त करत. मी या ठिकाणी असं म्हणेन की बरेच जण म्हणतात की माणूस गेल्यानंतर विसरणार नाही. कारण पवार सरांनी आपल्या हस्ताक्षरातून ज्या फळावरती लिहिलेलं आहे त्या फळ्याकडे जर बघितलं, अक्षर दिसत, तर आपल्याला पवार सरांची आठवण आल्याशिवाय. पवार सरांनी ज्या इंग्रजीचं आपल्याला अध्ययन केलेलं आहे, हे अध्ययन त्या धड्यावरती आपल्याला त्यांनी काही मार्गदर्शन केलं आहे. तो धडा वाचताना देखील आपल्याला पवार सरांचा आठवण आल्याशिवाय होणार नाही. त्याचबरोबर ज्या ग्राउंडवरती तुम्ही खेळलेला आहात, त्या ग्राउंडवरती तुम्हाला खेळाचं जे काही त्यांनी ज्ञान दिलं असेल, त्या ग्राउंडवरती गेल्यानंतर कुठेतरी चूक झाली थोडी तर पवार सरांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. शिक्षक हा असा व्यक्ती आहे की पदोपदी त्यांनी केलेल्या कार्याची आठवण त्या विद्यार्थ्यांना येत राहणार. पवार सर, आपण या शाळेमध्ये अतिशय इंग्रजीचे शिक्षक म्हणून उत्तम प्रकारे काम केलं. त्याचबरोबर आपण निवृत्त होत असताना एका डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि एका डोळ्यामध्ये हसू असतात. अश्रू या दृष्टीने असतात की ज्या कर्मभूमीमध्ये आपण ज्या मातीमध्ये राहिलो त्या लोकांशी एक नाव जोडलेली असते. त्या लोकांना सोडून जाताना आपल्याला वाईट वाटतं आणि हसू एवढ्यापर्यंत की मी जी काही दिवस सेवा या ठिकाणी केलेली आहे ती सेवा कुठेही गालबोट न लागता अविरतपणे केलेली सेवा त्या चांगल्या प्रकारे ती पूर्ण होत आहे. यामुळे आपल्याला आनंद होतो. पवार सर, आपण विद्यादानाचं काम केलेलं आहे. आता उर्वरित आयुष्य आहे ते म्हणजे आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याचं. आपल्यावरती अनेक जणांचे ऋण असतात, आपल्या माता पित्याचे ऋण असतात, आपल्या समाजाचे ऋण असतात, आपल्या देवाचे ऋण आपल्यावरती असतात आणि आपण नोकरी करत असताना हे ऋण फेडणं आपल्याला शक्य नसतं. पण जेव्हा आपण रिटायर होतो, सेवेतून मुक्त होतो,
त्यावेळेस आपण गावाची, देवाची, भावकीची, सर्वांची सेवा मनापासून करावी आणि आपल्याला निरोगी आयुष्य, सुखी, समाधानी. आता समाधानी म्हणण्याचं कारण आपल्याला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, आपण बागायतदार आहात, शेती बागायती आहे. एक प्रचंड चांगल्या प्रकारचं सुख तुमच्या पाठीशी आहे. मुलगी जावई दोन्ही आज सर्व्हिस मध्ये आहे. मुलगा देखील तुमचा ग्रॅज्युएट होतोय. त्याकडे थोडस आपण लक्ष द्यावं. आणि हे करत असताना पवार सरांनी जे काही सहज मिळवलं ते सहज मिळवलं नाही. कारण आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे तो यशस्वी कधी होतो तर त्याच्या पाठीमागे यशस्वी स्त्री असते, तेव्हा तो यशस्वी होऊ शकतो. ती लक्ष्मी त्याच्या पाठीशी असते, तेव्हा तो कार्य करू शकतो. आणि असं काम वहिनींनी पवार सरांच्या बाबतीमध्ये केलेलं आहे. पवार सरांना किती अडचणी आलेल्या आहेत. इथे कापसाहेब आलेत ना, कापसाहेब रमण महाडिक सुद्धा आहे. पवार सरांना कधी गावच्या माणसाची आठवण या माणसांमुळे आलेली नाही. पवार सरांवरती अनेक संकट आली, पण या संकटामध्ये पवार सर एकटे आहेत असं कधी वाटू दिलं नाही. बरोबर भाऊसर अतिशय वारकरी संप्रदायातील अतिशय प्रेमळ व्यक्ती आहे. सर्व भाऊ कुटुंबातील माझा अतिशय जवळचा संबंध आहे. त्यांच्या घरगुती कुठलाही कार्यक्रम असेल तर हे भाऊ कुटुंब मला कधी विसरत नाही. एवढं त्यांचं माझं जवळचं नातं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या तळा तालुक्यातील माझी संपर्क शाळा असल्यामुळे संपर्क शाळा प्रमुख मुख्याध्यापक या नात्याने आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने उर्वरित आयुष्य आपल्याला सुखासमाधानाचं जावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द या ठिकाणी थांबतो. शिवाजीराजे नेते शेतवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधीजी सावित्रीबाई फुले यांना मानवंदना करतो. व्यासपीठावर सर्व मान्यवर, आजचे सत्कारमूर्ती, माझे 25 वर्षापूर्वी मित्र असलेले पवार सर, त्यांचे सर्व कुटुंबीय, पवार सरांचा अध्यापनाबद्दल सर्वांनी बोलले. 2000 साली त्यावेळेचे शिक्षण मंत्री प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता की पहिलीपासून इंग्रजी सुरू झालं आणि आमच्या इंग्रजी शिक्षकांचं त्या ठिकाणी ज्ञान वाढायला सुरुवात झाली. पनवेल, कळंबोली, नागोठणे, पालिका जिल्ह्यात शिक्षण घ्यायचं. पवार सर माझ्या सोबत असायचे आणि तालुक्याला आम्ही त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षकांना हे ज्ञान द्यायचं आणि म्हणून इंग्रजीमध्ये ज्ञान वाढवण्याचं काम पवार सरांनी उत्तम प्रकारे केलेलं आहे. पवार सर, मी जेव्हा काळामध्ये आलो तेव्हा पवार सरांच्या घरी कधीही न जाता कधी गेलो नाही. कौटुंबिक जिव्हाळ्याचं नातं माझं असल्यामुळे मी आज सर रात्री उशिरा 1 वाजता मुंबईला आलो आणि तुमच्या कार्यक्रमात पोहोचलेलो आहे. त्या ठिकाणी तुमचं उर्वरित आयुष्य नक्कीच आरोग्य निरोगी जाईल. तुम्ही कुटुंबाला वेळ द्या या निमित्तानं आशा व्यक्त करतो. वहिनींना त्या ठिकाणी परत एकदा पवार सरांची त्या ठिकाणी चांगली सेवा करावी असं त्यांना सुचवितो. आणि त्या ठिकाणी परत एकदा तुम्हाला या सेवापूर्तीच्या आमच्या छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेच्या माझ्या स्टाफच्या वतीनं त्या ठिकाणी आणि मुख्याध्यापक संघाच्या वतीनं त्या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. विद्यापीठाचं बंदरकाटा माध्यमिक विद्यालय मधगाव कामाने तालुका तळा या तालुक्यातलं शेवटचं टोक असणारं गाव आणि त्या गावावरून मी या ठिकाणी आलेलो आहे. एक भारतीय विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या समोर उभा आहे. पवार सरांनी मला सुर्वे सरांच्या कार्यक्रमामध्ये असताना मला निमंत्रण दिलं की सर माझाही 30 तारखेला कार्यक्रम आहे आणि सर तुम्ही त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहा. आणि मला सुद्धा वाटलं की या कार्यक्रम आपण चुकवणं अजिबात योग्य नाही आणि म्हणून या ठिकाणी मी उपस्थित राहिलो. सर, तुम्हाला सर्वांना एक मला पवार सरांच्या बाबतीत एक चांगला गुण सांगावासा वाटतो. सकारात्मक विचारातून काम करणारी व्यक्ती कशी असते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ते पवार सरांच्याकडे बघा आणि काम करा. जीवनात निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल. कारण या पडवण सारख्या ग्रामीण भागामध्ये काम करत असताना आज सर तुमच्यावरती ही भरभरून प्रेम करणारी माणसं जी आलेत ना, पैसा हे आपली संपत्ती नाही, ही आपली संपत्ती आहे. आपली विचार ही आपली संपत्ती आहे आणि ही विचार घेऊन तुम्ही पुढे जाणारी माणसं आहात आणि म्हणून तुम्हाला जीवनामध्ये कधीही अपयश येणार नाही हे मी तुम्हाला आता सांगतो. तुमची कन्या IT क्षेत्रामध्ये काम करते, तुमचा चिरंजीव शिक्षण घेतोय, तुमची अर्धांगिनी तुमच्या सोबत आहे. आतापर्यंत तुम्हाला या
बालचमूंची सेवा करत असताना, या परिसरातल्या नागरिक घडवत असताना तुम्हाला कदाचित तुमच्या कुटुंबाकडे कमी वेळ मिळाला असेल, पण आता मात्र तुम्ही सेवापुरती शुभेच्छा समारंभ झाल्यानंतर उद्यापासून तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही पूर्णपणे वेळ देणार आहात. तर मी असं म्हणेन की सुर्वे सरांनी एक असं वाक्य केलं की वहिनी निश्चितपणे त्यांच्या सेवा करतील. वहिनीने आतापर्यंत चांगली सेवा केली म्हणून पवार सरांनी चांगलं काम केलंय, पण आता पवार सर तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या अर्धांगिनीची सेवा करा. तुमच्याकडे तो गुण आहे. कुटुंब अजून सुद्धा तुमचं चांगलं खुललेलं दिसेल आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला यशाचा मार्ग दिसत राहील. तुम्ही मोठ्या जोमाने कामाला लागाल, कारण तुमच्यावरती भरभरून प्रेम करणारी ही माणसं तुमचे व्याही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणून तुमचं हे संपत्ती आहे, हे देह तुमचं आहे. मला उलट म्हटलं त्याचं काय तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका, परंतु आपल्या अर्धांगिनीची सेवा करायला आपल्याला वाईट वाटायचं काहीच कारण नाही. कारण आपल्याला असं वाटतं की अहो त्या आहेत म्हणून तर त्यांनी आतापर्यंत चांगल्या प्रकारची सेवा केलेली आहे. आणि दोघांचा ज्यावेळेला गाडा, आपण एका गाडीची चाकं ज्यावेळेला समान चालतात ना, त्यावेळेस तो संसाराचा गाडा सरळ मार्गाने जात असतो ना. त्यात एकही चाक जर निघून पडलं ना तर संसार काय असतो, ज्याचं निकळलंय त्याला माहित आहे. आपलं जोपर्यंत निकळत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता माझ्या या छोट्याशा शाळेतून मी आलेला एक शिक्षक, भारतीय विद्यापीठातून आलेले एक शिक्षक माझ्या कुटुंबाकडून आणि माझ्या भारतीय विद्यापीठाच्या बंदरकाटा माध्यमिक विद्यालयाच्या सर्व सेवकांच्या वतीनं, भारतीय विद्यापीठातल्या प्रत्येक प्रतिनिधीच्या वतीनं तुम्हाला भव्य आयुष्य अतिशय सुंदर जावो, चांगलं जावो, निरोगी जावो आणि आपण भविष्यामध्ये चांगली चमक अशाच पद्धतीने दाखवत राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. कैसे बताऊं क्या बताऊं, कैसे बताऊं क्या बताऊं, मन गुमसुम सा हो गया. कैसे बताऊं क्या बताऊं, मन गुमसुम सा हो गया है. कैसे वो लम्हे बिखर गए, कुछ पता भी नहीं चला. आज या ठिकाणी नेट वयोमानानुसार आमच्या शाळेतील शिक्षक पवार सर यांचा सेवानिवृत्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि त्याच्यासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. या महत्वाच्या टप्प्याला आपण निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. या ठिकाणी मला असं एक हिंदी गाण्याचे ओळ आठवते, जिंदगी के सफर में गुजर जाते हैं वो मकाम, जिंदगी के सफर में गुजर जाते हैं ओ मकाम, ओ फिर नहीं आते, ओ फिर नहीं आते. असे या ठिकाणी पवार सरांबद्दल म्हटल्यानंतर असं त्यांनी जवळजवळ मी या शाळेमध्ये जवळजवळ 32 वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम करतोय आणि माझ्या समवेत माझे सहकारी शिक्षक पवार सर काम करत आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटल्यानंतर खूप काही सांगावंसं वाटतंय आणि आता बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे की सरांचा स्वभाव मी गेले 28 वर्ष म्हणजे त्यांच्यासोबत काम करत असते. मला जवळून माहिती आहे की त्यांच्या वागण्याची वृत्ती कशी आहे. त्यांना मगाशी एका सरांनी सांगितलं की स्वच्छते बाबतीत त्यांना इतकं वाटतं की संपूर्ण आल्यानंतर या परिसराची स्वच्छता कशी असते, कशी आहे हे पहिले बघतात आणि स्वतः सुरुवात करतात. नंतर मग आपोआप जागेनं विद्यार्थी या ठिकाणी काम करत असतात. एखादं काम मी सरांना सांगितलं की सर हे आपलं काम करायचं आहे की ते काम पूर्ण झाल्याशिवाय ते हातातच नाही. म्हणजे काही होते, किती खर्च होते, त्यांचा असा स्वभाव आहे. आणि त्यांचा असा एक स्वभाव आहे की मनमिळावू स्वभाव असल्यामुळे ते या पंचक्रोशीमध्ये सर्वांशी चांगले संबंध आहे. कोणताही कार्यक्रम असू द्या, कोणताही सप्ताह असू द्या, कोणताही लग्न कार्य किंवा कुठलेही कार्य असू द्या, त्या ठिकाणी ते उपस्थित असतात. आणि त्यांनी अतिशय जवळचे संबंध त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत ते त्यांच्या केवळ स्वभावामुळे. आणि असे पवार सर
माझे सहकारी अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असताना जास्त बोलत नाही, मला एक आठवते की हर अंत एक नई शुरुआत है, हर अंत एक नई शुरुआत है, हर डगर पर उम्मीदों की बात है, जो साथ मिला उसे यादों में बता दो, आगे का सफर अपना खुशियों से भर दो. अशा प्रकारे पवारसाहेबांबद्दल बोलायचं म्हटलं तर खूप काही बोलावंसं वाटतंय. त्यांच्या केवळ स्वभावामुळेच त्यांनी या ठिकाणी 28 वर्ष आणि 5 महिने या ठिकाणी काढलेले आहेत. त्या काळची परिस्थिती काय होती, ज्यावेळेला आम्ही सुरुवात केली आणि ज्यावेळेला 1995 मध्ये ज्यावेळेला मी जॉईन झालो त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती खूप बदल आहे. आणि यांचं सर्व श्रेय जे आहे हे सर्व करण्यामागे हे सर्व आमची पदाधिकारी मंडळी बसलेली आहे. कारण त्यांच्यामुळंच ही शाळा याच्यावर निर्माण झाली. माझं गाव इथूनच जवळ 5 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी शाळा आल्यानंतर आम्ही रात्रंदिवस काम केलेलं आहे, रात्रंदिवस. त्या ठिकाणी आमचे माजी विद्यार्थी विद्यार्थी सुद्धा आहेत, सरपंच अनिल माटेल आहेत, अनेक विद्यार्थी आमचे सरपंच आहेत की आता त्यांना कल्पना आहे जेवढा दाखल शाळा आपण घ्यायचो त्यावेळेला काय कंडिशन असायची. आणि अशा परिस्थितीत आम्ही सर्व काही सगळे शिक्षकांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आणि त्यातलाच एक आता आमचा एक शिलेला त्या ठिकाणी आज निवृत्त होतोय. मित्रांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य सुख समाधानाचं आणि आरोग्यदायी राहावं. कारण आता आपला नवीन अध्याय सुरू झालेला आहे. तुमचा आता पहिला अध्याय संपलेला आहे, नवीन अध्यायाला तुम्ही सुरुवात करताय. आणि अशा अध्यायामुळे तुम्हाला पुढचं जीवन अतिशय सुखकारक आरोग्यदायक राहावं अशी मी ईश्वराची प्रार्थना करतो. सो तुमचा दुरावा राहून गेले मनात की जे जे सर्व त्या इच्छा पूर्ण आता करा. जीवनाचा कलश आनंदाने आता भरा आणि आपला जीवनाचा कलश कसा तर सुरुवातीला ज्या शाळेमध्ये आढळतात त्यावेळेस थोडक्यात बोलायचं म्हणजे त्यांचा स्वभाव म्हणजे शांत आणि मितभाषी आणि अतिशय नम्र एवढंच सांगू इच्छितो. सरांनी तिच्या हाताखाली इथं इंग्रजी एवढा जागतिक भाषेचा विषय असून सुद्धा त्यांनी आज त्यांचे विद्यार्थी पाहतो त्या स्तरावर आज ते काम करते. आणि आज या ठिकाणी या कार्यक्रमाला त्यांच्या गावाकडची पाहुणे मंडळी आले, त्यांचे बंधुरा झाले, त्यांचे वेळे आले, आई मावशी सर्व कुटुंबाच्या कुटुंब या ठिकाणी आलाय. अगदी तसं बघायला गेलं तर हा क्षण अगदी भावनिक आहे. आपल्याला वाटतंय की या ठिकाणी आपल्या पवारसाहेबांचा सेवापूर्ती कार्यक्रम होत आहे, परंतु तसं नाही. जरी ते शैक्षणिकदृष्ट्या या कार्यातून मुक्त होत असले तरी पण अनेक गोष्टी आपल्याला शिकवण्यासारख्या त्यांच्याकडून घेण्यासारख्या अशा आदर्शवत आपल्याकडे त्यांच्या आठवणी आहेत. आठवणी सांगायला गेलो तरी आता बराच वेळ पण झालेला आहे, परंतु ते आमच्या कुलकर्णी गावामध्ये अनेक वर्ष राहत असल्यामुळं त्यांचं माझा अगदी जवळचा संबंध आहे. माझ्या कुटुंबातला ती व्यक्ती असा समजून मी त्यांच्याशी वावरत होतो. तेही मला कधी शाळेमध्ये आल्यानंतर शिक्षक म्हणून माझ्यासमोर उभे राहायचे, परंतु इतर ठिकाणी कुठे भेटल्या शाळेच्या बाहेर मात्र आलो तर अगदी माझ्या मित्रासारखे असायचे. त्यांच्या अनेक कार्यक्रमात आम्ही गावाकडेही गेलो होतो. त्यांच्या स्वतःच्या लग्नामध्ये दत्ता बघायला सुद्धा मला त्यांनी बोलवलं होतं आणि त्यावेळेला तिथे गेलो होतो.
भेटलो, खरेदीलाही गेलो. त्यांच्या मुलीचं साखरपुड्याच्या वेळेला तर गेलो होतो. त्यावेळेला मात्र नाना मी 5 माणसं होतो. त्यावेळी त्यांचे वडील होते. अगदी त्या वडिलांची जी आमची जी सेवा केली किंवा आमच्याकडे ते आदरातिरिक्त ठिकाण होते ते बघून आमचा आताही मान भरून येतोय की त्यावेळेला ते काही या कार्यक्रमाला उपस्थित राहायला पाहिजे. त्यांचं कुटुंब तसं सगळ्यांचा आदर करणार आहे. पवार सरांचं एक असा उत्तम स्वभाव आहे, कधी नकारात्मक दृष्टिकोन कधीही त्यांनी ठेवलेला नाही. सतत आपण विचारलेल्या काही गोष्टींचा ते सकारात्मक विचार करायचे आणि आपल्याला ते दुर्बल द्यायचे. असे पवार सर त्यांना मी शुभेच्छा देण्यासाठी फक्त उभा आहे. आणखी त्यांच्यासाठी बोलण्यासारखं या ठिकाणी भरपूर होतं. ज्याप्रमाणे ते आता नाना उपलब्ध नाहीत आपल्याला, पण पवार सर तुम्ही या ठिकाणावरून जरी गेलात तरी कुटुंबाच्या मित्रांच्या नात्याने तुम्ही सदैव आमच्या आठवणी स्वरूपात आमच्यात असाल. तुम्ही इथून जरी गेला तरी पण दररोज तुमची फोनवरून आम्हाला कुठे कळवा. आम्हाला तुम्हाला भरून येतोय. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी भविष्यासाठी तुमच्या कुटुंबात आनंदात दिवस घालवा. तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि मी इथे पवार सर गेले 28 वर्ष या शाळेमध्ये त्यांनी सेवा केलेली आहे. सुरुवातीला दाभाडे सरांनी सांगितलं या शाळेमध्ये त्या काळामध्ये आम्हाला शिक्षक मिळत नव्हते. विशेषतः इंग्रजी विषयाचं शिक्षक मिळणं दुर्मिळ होतं. त्यावेळी मी दाभाडे सरांकडे तंत्र विद्यालयामध्ये गेलो त्यांच्या आणि त्याला विनंती केली, सरांना सर आमच्या या विद्यालयाकरता चांगला इंग्रजी शिक्षक द्या. आणि त्या विनंतीला मान देऊन सरांनी लगेच 3 दिवसामध्ये मला वाटतो त्या पवार सरांना उत्तम रामकृष्ण पवार सरांना या शाळेमध्ये रुजू केलं. त्यांचे आमच्या शाळेवर या पंचकृषीवर फार उपकार आहे. समजलं ना. त्या काळामध्ये शिक्षक फार दुर्लभ होतं. अशा काळामध्ये त्यांनी आम्हाला दाभाडे सरांनी मदत केली. तो काळ फार बिकट होता. त्यावेळेला आमची परिस्थिती सुद्धा बिकट होती. तर आम्हाला शिक्षकांना मार्गदर्शन आमच्याकडे जेव्हा आर्थिक परिस्थिती नव्हती, अशा परिस्थितीमध्ये आम्ही मुंबईला जाऊन देणग्या गोळा करायचो. आमच्याकडे ग्रामस्थांकडून एक पण भाग जनगणती काढायचो. अशा तऱ्हेची आम्हाला विनंती नव्हती. अशा त्या काळामध्ये सरांनी आमच्या इथे अगदी उत्तम प्रकारे नावाप्रमाणे त्यांचं उत्तम काम कार्य केलेलं आहे. चांगले विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत. त्यांचे विद्यार्थी काही डॉक्टर झाले, वकील झाले, उच्च पदावर ते विराजमान आहेत. त्यांचं सर्व श्रेय त्या सरांकडेच आहे, उत्तम सरांकडेच आहे. सरांना सुरुवातीला मी आमच्या घरीच राहण्याची व्यवस्था केली होती. एक महिने आमच्याकडेच राहत होते. त्याला जेवण बनवायची सुद्धा सवय नव्हती. ज्यावेळेला मी दुसऱ्यांना आश्रय दिला आणि आमच्या घरून ते आमच्या ते करायचे. अतिशय मिळवा स्वभाव, नंद स्वभाव, अतिशय नम्र आणि विनयशील माणूस. त्यामुळे तो आमच्या घरचाच माणूस झाला होता. आमच्याकडे राहायचे आम्हाला आमचा लहान भाऊ तुम्हाला वाटत होता. अतिशय नम्र स्वभाव आणि मनमिळाव स्वभाव. त्यांनी जे अनेक विद्यार्थी घडवले त्यांच्यामध्ये त्यांची मती इथे सिद्ध होते. त्यांच्या विषयचं सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना अतिशय मुलांना सहकार्य लागले. त्यांच्या लग्नाला सुद्धा मी त्यांच्या गावाला गेलो होतो. त्यांच्या घरी सुद्धा मी अनेक वेळा जाऊन आलेला. त्यांचे वडील गेल्यानंतर सुद्धा मी त्यांच्या गेलो होतो. त्यामुळं आमचा कौटुंबिक संबंध सुद्धा आमची स्नेहाची होती. सरांनी त्या पंचकृषीमध्ये चांगलं 28 वर्ष गेल्या चांगली सेवा केलेली आहे. पंचकृषीमध्ये सगळ्या
कार्यक्रमामध्ये सहभाग सुद्धा चांगला केलेला आहे. या गावातील आणि परिसरातील सर्व लोकांची ते समरस झाले. त्यामुळं हे सगळे लोक इथे आज त्या कार्यात उपस्थित आहेत. त्यांनी आता आपलं पुढील आयुष्य रिटायर झाल्यावर आपलं समाजाशी सुद्धा आपलं योगदान द्यावं. आपण स्वतःसाठी जगला माणूस तो मेला, स्वतःसाठी जगला तो मेला, दुसऱ्यासाठी जगला तो जगला, दुसऱ्यासाठी जगला तो जगला, अशी म्हण आहे. स्वतःसाठी आपलं आयुष्य आता आपण समाजासाठी सुद्धा आपलं आयुष्य पुढचं आपण द्यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि आमच्या पंचक्रोशीमध्ये सुद्धा कधी मध्ये इकडं परत तुम्ही यावं अशी तुम्हाला मी नम्र विनंती करतो. तुमचं सुख समृद्धीचं जावो आणि निरोगी तुम्हाला आयुष्य लाभो अशी ईश्वरी प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द बघता बघता आमच्या या विद्यालयाला 31 वर्ष झाली आहेत. 31 वर्षामध्ये पवार सरांनी 28 वर्ष काहीतरी 4 महिने त्यांनी सर्व्हिस केलेली त्यांचा कालावधी इथे घेतला आहे. काही गोष्टी निसर्ग निर्मित असतात, त्या आपल्याला मान्य कराव्या लागतात, पालन कराव्या लागतात. काही गोष्टी मानव निर्मित असतात, त्याचं सुद्धा पालन करावं लागतं. हा प्रसंग ना आपण जो अनुभवतोय, वयाची 60 वर्ष झाली नोकरी करणाऱ्याला सेवानिवृत्त व्हावा लागतो. हा मानव निर्मित आपण ठरवलेला, शासनाने ठरवलेला असल्यामुळे ते आपल्याला पालन करावं लागतं. एकीकडे बऱ्याचदा सांगितलं आनंद अश्रू असतात, दुःखही असतं, पण त्याला इलाज नसतो. ते आपल्याला सर्व प्रोटोकॉलप्रमाणे आपल्याला पाहावे लागतं. एक मी उदाहरण देईन. एखादी मुलगी लग्न होण्याच्या अगोदर माहेरी असते, आपल्या घरी असते. साधारण आता 28-30 वर्षापर्यंत बहुतेक मुलीचं लग्न होत असतं. तेवढा कालावधी ज्या मुली आई वडिलांच्या घरी काढलेला असतो, नातेवाईकांच्या घरी काढलेला असतो, परिसरात गावात काढलेला असतो, नंतरचा कालावधी सासरी जाऊन कसा असेल काय असेल माहीत नाही, पण जावं लागतं. ते मानव निर्मितच आहे ना ते. तर सरांना मी एक विनंती करीन की तुम्ही हे असं काही वेगळं वाटण्याचं एक कारण नाही. जरी आज तुमची सेवा पूर्ती होत असेल तरी अनेकांनी सांगितलंय तुम्ही कधीही इकडे येऊ शकताय, गाड्याच्या परिसरात येऊ शकताय, विद्यालयात येऊ शकताय, आमच्या भेटीगाठी घेऊ शकताय. पण हा जो क्षण असतो तो फार भूमिक असतो. मुलाची शब्दात उदाहरण मुलीची जेव्हा पाठवणे आपण करत असतो, 2-3 दिवस एवढा आनंद असतो घरामध्ये, लगबग सगळी असते. ज्या वेळेला आपण पाठवणी करत असतो तो क्षण एवढा हृदयद्रावक असतो. आई वडिलांसाठी, नातेवाईकांसाठी खूप फार सर्वांना आपण अनुभवतो. तसंच हा क्षण तात्पुरता मान्य करूया. मागे 31 वर्षाच्या काळामध्ये या विद्यालयाचा उच्चांक वाढवण्यासाठी 100% 10वीचा निकाल लागण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. त्यातले तुम्ही पवार सर आहात. कधी आणि शिक्षकांना वेगळा शिक्षकेतर काम सोडून कधी असा न्याय अन्याय त्यांच्यावर केलेला नाही, न्याय वेगळा दिलेला नाही. तुम्ही सर्वजण चांगलं काम करत आलात, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. त्यांच्या नातेवाईकांच्या समोर सांगतोय, पवार सर असतील सर्वच आता इथे उभे आहेत. एकाने असं वाईट काम इथे काही केलेलं नाही की त्यांना आम्ही वेगळ्या अँगलने काहीतरी सूचना करू किंवा थोडं अध्यापन करत असताना इकडे तिकडे होत असतो. आमच्या जेव्हा 3-3 महिने 6-6 महिन्यांच्या मिटिंग असतात तेव्हा काही गोष्टी करू असतो त्या बोलायला लागतात. पण याचा अर्थ असं नाही की ते कोणतरी दुश्मन किंवा काय करतात, असं कधी घडलेलं नाही. हा पहिलाच प्रसंग आमच्या 31 वर्षाच्या काळखंड
उपखंडामधला आहे की पवार साहेब इथे निवडणूक होत आहे. पुढे होत राहतील, पण आमच्या हातून त्यांना निवृत्त करण्याचा योग पाहिला हा सुद्धा आमच्यासाठी फार वेगळा आहे. तर माझ्यासारखा मी सुद्धा पोलीस क्षेत्रात काम करत आलो, माझे 3 दुकान असल्यामुळे अनेकांचं आम्ही हे पाहिले चव्हाणवरती कार्यक्रम. पण एक आमच्यातले घटक जेव्हा निवृत्त होतात ना, ते फार वेगळं ते असं आहे की काय बोलू शकतो. वेळ झालेला आहे तरी मी माझ्या पडोल ग्रामस्थांच्या वतीनं, माझ्या स्वतःच्या वतीनं, संघटनेच्या वतीनं पवार सर तुमचं पुढील आयुष्य दीर्घ आयुष्य जावो, आरोग्यदायी जावो आणि तुमची पुढील भरभराट सर्व कुटुंबाची हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे विचार संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे अध्यक्ष बाबासाहेब, त्याचप्रमाणे माझे वडील श्री रामकृष्ण काशीराव पवार यांच्या स्मृतीस मानवंदन मी या ठिकाणी बोलत आहे. आजच्या कार्यक्रम अध्यक्ष, त्याचप्रमाणे आमच्या सर्व संस्थेचे पदाधिकारी, माझे सर्व सहकारी, आलेले ग्रामस्थ, विद्यार्थी, आपण या ठिकाणी आज माझ्या सेवापूर्ती समारंभात उपस्थित राहिला त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे श्री दाभाडे सर, पाटू विद्यापीठाचे डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य यांचे आभार व्यक्त करतो, कारण की त्यांनी या ठिकाणी मला प्रथमतः एक संधी दिली येण्याची. भाऊ सर, आमचे गोविंद मत असेल त्या ठिकाणी निरोप द्यायला गेले. आमचे भाऊ सरांनी मला सुरुवातीला रिव्ह्यू मिळतं, त्यांचे आभार व्यक्त करतो मी. आणि संस्थेनेही 28 वर्ष या ठिकाणी अतिशय प्रेमाची वागणूक दिली. मी सर्व संस्था पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो. माझे सर्व सहकारी, म्हणजे मुख्याध्यापक श्री चव्हाण सर यांनी या ठिकाणी अतिशय प्रेमाची घरच्यासारखी वागणूक, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी, गावातले पालक, माझे आईवडील, माझे मोठे बंधू, लहान बंधू यांनी या ठिकाणी मला सर्व सहकार्य केलं. आलेले गावातील नागरिक, पंचकृष्ण झालेले सगळे आमचे नागरिक, त्याचप्रमाणे आमचे खापा असतील किंवा पीठ विभागातील सर्व नेते मंडळी असतील, वडे साहेब असतील, जगताप साहेब असतील, त्याचप्रमाणे आजूबाजून आलेले सर्व शिक्षकवृंद, इथे काही मुख्याध्यापक श्री ढापणे सर असतील, सुर्वे सर असतील, म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांच्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आता कार्यक्रम वेळ झाले आहे त्यामुळे मी जास्त बोलत नाही. आमची कन्या आणखी सर्वांना रडवलं आहे, मला सुद्धा थोडं रडू आलेलं आहे. आता हा क्षण कसा आहे, भावनिक क्षण आहे. रडू येतं प्रत्येकाला, म्हणजे आनंदाचा पण क्षण आणि भावनिक पण क्षण आहे. त्याचप्रमाणे आमच्या सौभाग्यवती यांनी सर्व सहकार्य केलेलं आहे. बऱ्याच सरांनी सांगितलं की 2 चाकं चालायला पाहिजे, चाकं चांगले पळत होते, कधी कधी चाकं रुकत पण होते, कधी चाकं कुरकुर करायला कधी पण तरी आम्ही घोडापुढे राहिलो. घोडाबाई सारखं असतं ना, तसं घोडापुढे वडील असतं. त्याप्रमाणे आम्ही मागं लक्ष देत होते, बैल मागं धगू, घोडा धगू, आम्ही चाकं वडीत राहिलो. त्यामुळे त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे काही या ठिकाणी आले कार्यक्रमाला, आमचे बंधू आले, सर्व गावाचे व्यक्ती आले, त्यांनी आमचे जावई, त्याचप्रमाणे आमचे चिरंजीव, सर्व या ठिकाणी बहीण, आमचे मेवणे सर्व सहकार्याने उपस्थित झाले. सर्वांचे मी या ठिकाणी शब्दसमोरून आभार करतो. सर्व माझ्या प्रेमाकडे ठिकाणी आलेले आहे. असंच प्रेम या ठिकाणी राहो. या ठिकाणी आपण बोधवा केलेला आहे की सेवा धर्म संपलेला आहे तरी सेवा अविरत चालू राहणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे की सेवेचा वारसा संपला पण आपण सेवा करतच राहणार आहे. कारण की सेवा ही सर्वात अतिशय प्रथम तिला आपण हे द्यायला पाहिजे, प्राधान्य द्यायला पाहिजे. कारण की सेवेतूनच सगळं घडत असतं. कारण की त्यासाठी मी सर्व या ठिकाणी आलेले पंचकृषीतील आमचे व्यक्ती असेल, कोणतरी ग्रामस्थ असतील, त्याचप्रमाणे आमचे शाळेचे सर्व शिक्षक, सर्व आमचे स्वतः पदाधिकारी, आज नानासाहेब भाऊ या ठिकाणी नाही, ते त्या ठिकाणी आज पाहिजे होते, खरोखर त्यांच्या आपल्याला मुली वाचली. कारण की त्यांना खूप आवड होती की आपल्या शाळेचा पहिला कार्यक्रम रिटायरमध्ये आपले या ठिकाणी येणार होते. अचानक ते काही कारणा बाहेर गेले, त्यांचा आभार व्यक्त करतो. आमच्या अण्णा असतील, सावराव अण्णा, आमच्या वडिला समान आम्हाला सल्ला देत आले. त्याचप्रमाणे आमचे अध्यक्ष बबन भोर, त्याचप्रमाणे भाऊ सर असेल, जाधव साहेब असतील, मुंडे साहेब असतील, यांनी सर्वांनी सहकार्य केलं आम्हाला. बसवा साहेब असतील, म्हणजे दाभाडे सर असतील, यांनी आम्हाला घाटासारखं वागून दिलेलं आहे. सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो.
आणि माझे 2 शब्द लगनी संबोधन केली. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.